लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांकडून त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं। असंच प्रतिज्ञापत्र देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सादर केलं। त्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले। याचं कारणही तसंच आहे। संपत्तीच्या विवरणपत्रामध्ये शहा यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली जात असल्याचं समोर आलं। एकीकडे आपण पाहतो की अनेक लोक शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे जुगार समजतात। तसेच अनेक जण चुकीच्या मार्गदर्शनामुळे किंवा अभ्यासपूर्ण गुंतवणूक न केल्याने देशोधडीला लागल्याच्या घटना देखील आपल्याला पाहायला मिळतात। तसेच सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करून देण्याच्या आमिषाला बळी पडून देखील अनेक लोकांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत। मात्र दुसरीकडे देशाचे गृहमंत्री त्यांच्या संपत्तीपैकी जास्तीत जास्त भाग हा शेअर बाजारातील गुंतवणुकीतून कमावलेला दिसून येत आहे। त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे जर अमित शहांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असेल तर इतर गुंतवणूकदारांसाठी देखील नक्कीच हा आशेचा किरण ठरू शकतो। तसेच शाह यांनी गुंतवणूक केलेले शेअर्स इतर गुंतवणूकदारांना देखील नक्कीच भरघोस नफा मिळवून देणारे आहेत। त्यामुळे कशी आहे शहा यांची शेअर मार्केटमधील गुंतवणूक, त्याचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो जाणून घेऊ सविस्तर। गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शहा यांनी गेल्या 5 वर्षात शेअर बाजारात एकत्रितपणे केलेली गुंतवणूक ही 71% वाढली आहे। 15 एप्रिल 2024 पर्यंत त्यांची ही गुंतवणूक 37.4 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं शहा यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलंय। त्यांची ही गुंतवणूक त्यांच्या एकूण मालमत्तेच्या तब्बल 57% आहे। तसेच उर्वरित मालमत्ता बचत खाते, म्युच्युअल फंड, सोनं आणि राष्ट्रीय लघु बचत योजना यासारख्या स्वरूपात आहे। तर शाह दाम्पत्याने शेअर बाजारात केलेली ही गुंतवणूक विविध क्षेत्रातील तब्बल 242 कंपन्यांमध्ये आहे। तर विशेष म्हणजे केवळ 10 कंपन्यांमध्ये त्यांनी 1 कोटीहून अधिक गुंतवणूक केली। तर कोणत्या आहेत या प्रमुख 10 कंपन्या ज्यामध्ये शाह दाम्पत्याने तब्बल 1 कोटीहून अधिक गुंतवणूक केली, पाहूयात। यामध्ये समावेश आहे तो कॅनरा बँक, P&G हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेड, करूर वैश्य बँक लिमिटेड, गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड, लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, MRF लिमिटेड, भारतीय एअरटेल लिमिटेड, कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे। तर शाह यांच्या या गुंतवणुकीवर नजर टाकल्यास लक्षात येतं की त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये आणि FMCG समभाग यामध्ये विशेष गुंतवणूक केली। जसे की कॅनरा बँक आणि करूर वैश्य बँकेमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या 13% वाटा आहे। तसेच त्यांनी बंधन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या काही उपकंपन्यांमध्येही छोटी गुंतवणूक केलेली आहे। तसेच त्यांनी आरोग्य आणि हेल्थ केअर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील मोठी गुंतवणूक केली आहे। त्यामध्ये P&G, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आणि कोलगेट पामोलिव्ह यांचा समावेश आहे। त्यामुळे त्यांच्या इतर संपत्तीच्या साधनांमध्ये त्यांची शेअर बाजारातील गुंतवणूक जास्त आहे। त्यामुळे त्यांची संपत्ती गेल्या 5 वर्षात 63% वाढल्याचं पाहायला मिळतंय। 2019ला त्यांची संपत्ती 40.3 कोटी होती, जी आता 2024ला 65.7 कोटी झाली आहे। त्यामुळे तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर शहा यांनी केलेली गुंतवणूक तुम्हाला देखील नक्कीच मार्गदर्शक ठरू शकते। तर मंडळी, शहा यांच्या या गुंतवणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला। त्याचबरोबर आमच्या YouTube चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा।